कधी कधी आपल्याला शहराच्या गर्दीपासून दूर निसर्गाच्या कुशीत हरवून जायचं असतं. आजचा प्रवास सुरू झाला गच्च चिखलानी भरलेल्या शेताच्या वाटेवरून. आजूबाजूला फक्त हिरवीगार भात शेती. पायाखालून ओढा पार करताना गार पाण्याचा स्पर्श अंगात साक्षात शांतता भरवत होता. थोडा वेळ थांबले, नुसतं बसून राहिले निसर्गाच्या कुशीत. सर्वत्र डोंगराची हिरवळ, ढगांच्या सावल्या आणि त्या ढगाचं हळूहळू डोंगरांना स्पर्श करणं, एक जादूच होती ती. शेवटी पोहोचले त्या अप्रतिम धबधब्याच्या ठिकाणी. उंच डोंगरावरून कोसळणारं पाणी आणि त्याचा आवाज जणू निसर्गाचं मनपूर्वक स्वागतच होतं. ही होती माझी एका ऑफबीट ट्रेकची कहाणी, निसर्गाच्या एका अनोख्या भेटीची. चला तर मग आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. बर, तिकडे पाय वाट गेलेली, सरळ वर जायचे. तिकडे ती सावली दिसते का तशीला डोंगरात? तिकडे मंदिर आहे देवीचं वर. हा का? हा, तर असं जायचं वाटत आहे पायवाट. गाडी इकडे आम्ही इकडे एका घरात पार्क केली आहे आणि आता चालत जायचंय. हे वाट अशीच आहे ना? वाट अशीच आहे ना इकडची? बर बर. हा हा, बर बर चालेल. बर बर चालेल, ओके. इथे गावातल्यांनी आम्हाला गाईड करतायत, असं जा तसं जा, आणि असा रस्ता आहे. पूर्ण शेतातली वाट आहे, खूप सुंदर आहे. वाव. केअरफुल जायला लागेल, खूप घसरते पाय खाली पाण्यात आणि चिखल पण भरपूर आहे. फुल गवत आहे आणि चिखल आहे खाली. हे चिखल बघू शकता खालचं. हे त्यांचं डेली लाईफ आहे इथल्या लोकांचं. दुसरा एक रस्ता पण आहे, बट दुसऱ्या रस्त्याने गाडी पण जाते, पूर्ण डायरेक्ट वरपर्यंत गाडी जाते. बट आम्हाला ट्रेक करून जायचंय, सो आम्ही असल्या चिखलाच्या वाटेतून गवतातून चाललोय. इथले गावातली लोक आहेत, खूप चांगलं गाईड करतायत ते आम्हाला. मस्त इकडे अशी ओढ्याची वाटा वगैरे आहे, पाणी वगैरे किती मस्त आहे. गाव आहे हे ओझरडे गाव. चल इथून मधून, आता इथे पण आहे ना इथून. हा बांधाचा रस्ता आहे, वरती जायचं. आता इथून वरती गेलं की मग वरती माळायचे, काय तिथं अडचण नाही काही. बरं 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 चालेल. आडवं वरती जावं. बरं बरं चालेल. हे वाट असं नाहीच आहे प्रॉपर, पण शेतातूनच जायचं आहे. फुल चिखल भरलाय पूर्ण असा. वाव, पण खूप सुंदर आहे. भारी वाटतंय. हो, ही अशी पूर्ण चिखलातली वाट आहे, एकदम छोटी. आणि असं शेत आहे आजूबाजूला. इकडे भाताची शेती वगैरे आहे, बघू शकता इकडे. अँड पूर्ण असं साईडला, आणि मधूनच हा रस्ता नाही आहे ॲक्च्युली, बट छोटीशी वाट जी लोकांनी तयार केलेली आहे चालून चालून.
आणि मग तेच फॉलो करून वरती वरती जायचं आहे. निघालोय आम्ही त्याच वाटेनी जिथे ते काका सांगितले होते. ऍक्च्युली ते वॉटरफॉल वगैरे भरपूर आहेत वरती. असं ह्याच्यामध्ये डोंगरात बघू शकतो, इथे खूप सुंदर असे वॉटरफॉल आहेत. आणि तिथे जी वॉटरफॉल आहे तिथे मंदिर आहे असं ते म्हणले. आणि त्या वॉटरफॉलच्या दिशेनेच वरती वरती जायचं आहे आम्हाला. सो लेट्स गो. प्रॉपर वाट आहे, गाडी घेऊन जाऊ शकतो वरतीपर्यंत, मंदिराच्या इथपर्यंत गाडी जाते. बट आम्हाला काय झालं की आम्ही त्या वाटेने गेलो गाडी घेऊन, बट तिकडे ना इतका चिखल होता की गाडी पण म्हणजे जाऊ शकत नव्हती, टू व्हीलर पण. तर मग आम्ही विचार केला की गाडी नको घेऊन जायला डायरेक्ट वरपर्यंत, गाडी इथेच कुठेतरी लावूया आणि मग चालत जाऊया. त्याच्यामुळे आम्ही गाडी त्या गावात लावली आणि मग आता शेतातून चालत चाललोय. जाताना रस्त्यात अशी पाणी वगैरे लागते जी धबधब्याच्या इथून येते वरून. मस्त आहे. आणि हे असे पार करतच पुढे पुढे जायचं आहे. मस्त रे, खूप सुंदर वाटतंय, खूप शांत आहे, एकदम निसर्गाच्या सानिध्यात. This is the perfect offbeat destination. Wow. पाण्याचा आवाज वगैरे ऐकू शकता किती असं सुदिंग, नाही का, रिलॅक्सिंग वाटतंय. मस्त. वाव, सो कूल. आता इकडे अशी म्हणजे छोटीशी गवत आहे, गवत उगवलेलं आहे. आणि या गवताच्या वाटेतून जायचं आहे पुढे. मस्त. वाव. आम्ही आता ज्या मंदिरात चाललोय त्या मंदिराचं नाव आहे जाईबाई माता मंदिर. आणि तिकडे फक्त मंदिरच नाहीये, तर जाताना हा ट्रेक तर लागतोच, बट एक सुंदर वॉटरफॉल पण आहे. तर ॲडव्हेंचर आणि नेचर प्लस नाही का आध्यात्मिक असं म्हणू शकतो. तर या तिन्हीचं एक कॉम्बिनेशन असलेलं हे एक ऑफबीट डेस्टिनेशन आहे. सो बघूयात आपण जाऊन. वाव, खूप सुंदर आहे. आणि इथे एक माणूस नाहीये आता सध्या, कोणीच नाहीये. थोडीशी गुरं वगैरे चरतायत, समोर बघू शकतो. आणि वरती दूरवर असा तो जो धबधबा आहे वरून दिसणारा तो दिसतोय. ऍक्च्युली आज एक खूप चांगली गोष्ट म्हणजे आज पाऊस नाहीये, त्याच्यामुळे खूप इझी होतं इथून चालत जायला. नाहीतर मग कंटिन्यू पाऊस आहेच इकडे. सो मस्त आज ऊन पडलाय, खूप भारी वाटतंय, जस्ट ऑसम. आणि ते कोणीतरी दिसतंय आता, ही गुरं आहेत आणि ते काका दिसतायत एकटे आम्हाला इकडे. सो आय गेस एकदा विचारून घेऊया की ही वाट बरोबर आहे का. गाई चारणारे काका आहेत. तर इकडे एक वाट आहे आणि आता इकडून एक वाट आहे. तर ते विचारायचं त्यांना, कुठे इकडून वरती जायचं का असं? ह्या दगडावरून वर चढा, असं खालची निघा, वर गेल्यानंतर वडा पलटी करून खालची निघायची. बर बर सरळ वर आहे. बर. तर या रस्त्याने खाली जायचंय आम्हाला असं. सो लेट्स सी. वाव, गावकरी आहेत ना, खूप मदत करतायत. आणि म्हणजे येत असतील लोक इकडे मंदिरात जायला वगैरे. सो त्यांना माहिती आहे की ती जी वाट आहे जिथून डायरेक्ट गाडी जाते ती वाट सोडून ज्यांना ट्रेक करायचं आहे ते इकडून येतात.
सो आता हे असं दगड चढून वरती जायचंय. मस्त रे मस्त. आय थिंक इकडून आहे ना तो रोड लागतो जिथून गाड्या जातात. इकडे मस्त ऊन पडलंय आणि जे पाण्याचे ठिकाणं आहेत ते किती मस्त असे चमकतात पावसात, उन्हात. आणि इकडून असा रस्ता आहे, त्या काकांनी सांगितलं त्याच रस्त्याने आम्ही पुढे आलोय. आणि तिकडे तो धबधबा दिसतोय, दॅट वन, तिथेपर्यंत जायचंय. वाव, खूप सुंदर आहे यार, खरंच खूप सुंदर आहे. ही अशी छोटी छोटी वाटच आहे, हे जे ट्रेल आहे छोटासा, तर याच रस्त्याने पुढे पुढे जायचंय आपल्याला. बाकी असं प्रॉपर असा रस्ता तर काही नाहीये इकडे. जे गावातली लोक सांगतील त्यात तसंच आपल्याला जायचं आहे. सो या, ही अशी वाट आहे आणि इथे पाणी आहे खाली. हे पार करून जायचंय पुढे आम्हाला. वाव, त्या वॉटरफॉलच्या दिशेने चाललोय आम्ही बस. बाकी रस्ता विस्ता वगैरे काही माहिती नाही. इकडे आम्हाला जाताना ना लांबून अशी खूप लोकांची गर्दी पण दिसतीये. ऍक्च्युली ते लोक बहुतेक त्या मेन रोडनी आलेत. सो आम्ही ही जी वाट आहे शेतातून वगैरे इकडून चाललोय. पाणी पार करून जायला लागणार आहे. पाय भिजतील इकडे. खूप ग्रीनरी, शेवाळ इकडे खाली, सगळं व्यवस्थित जायला लागेल. जाऊया ना, चल इथून पार करू, काय प्रॉब्लेम नाही. दिस इज गुड. आणि एनिवेज ओलं होणारच आहे. तो वॉटरफॉल आहे जे समोर दिसतोय, इतकं मस्त आणि इतकं असं सुंदर वाटतंय ना इथून लांबूनच, असा एकदम वरून पडतोय तो. वाव, तिथे खाली जाण्यापेक्षा इथून लांबून बघितलेलंच किती मस्त वाटत आहे. ते पाणी बघू शकता, वरून फुल डोंगरातून येतोय असं पाणी. चला, ही अशी वाट आहे, जाऊयात पुढे. हे काही इकडे वाट आहे, ते लोक येत आहेत दिसतंय समोर. चल, कुठून कुठून शेतातून फिरून आलोय आम्ही, इकडून तिकडून वाट काढून, आणि आता मेन रोड लागलाय. हे इथे गाड्या बघू शकता. ऍक्च्युली ती जी रोड आहे ही जी दिसते, इथे गाड्या लावून परत पुढे चालत जायचं आहे. आणि इथे इथून आता पुढे प्रॉपर रोड आहे असा. सो मस्त. आता काय नाही, आता प्रॉपर रोड आहे. आणि वर जाईपर्यंत आता काही कुठलं शेत नाही, काय नाही, एकदम मस्त रोड आणि ट्रेल आहे. सो जाऊ शकतो. बापरे, असं वाटतं इथे खूप गर्दी आहे. इतके असे झुंड झुंड लोक येत आहेत. आणि आम्ही आत्ता चाललोय. गर्दी आहे. जाताना अशा गाड्या वगैरे पण दिसत आहेत, लोक दिसत आहेत. सो खूप मस्त जागा आहे, खूप मस्त. आणि आम्ही त्या शेतातून आलो, बरं झालं. म्हणजे एक नवीन ॲडव्हेंचर किंवा नवीन म्हणजे जागा म्हणू शकता, नवीन रोड एक्सप्लोअर केला आम्ही आज. गावातल्या लोकांना भेटायला मिळालं. सो खूप सुंदर वाट आहे, खूप सुंदर एक्सपिरियन्स होता खरा. सो आपण आता जाऊया वरती. आम्ही पोचतोच आहे आता. वॉटरफॉल, ट्रेक आणि हे मंदिर. वाव, दिस इज ऑसम. वॉटरफॉल, ट्रेक आणि मंदिर, या तिन्ही गोष्टी
एकत्र जर एक्सपिरियन्स करायचा असेल तर ही जागा खूप सुंदर आहे. बापरे, थकलोय आम्ही. प्रॉपर इथून असा ट्रेक चालू होतो, म्हणजे चढाई आहे थोडंसं, आणि डायरेक्ट मंदिराच्या इथपर्यंत पोहोचेल. वाव, रस्ता बघू शकता, चढाई आहे, फुल दम लागते. पोहोचतोच आहे आम्ही वॉटरफॉलच्या इथपर्यंत. वाव, जस्ट समोर समोर दिसते, माझ्या समोर दिसते वॉटरफॉल. दिस इज ऑसम. वाव, लुक ॲट दिस. ओ माय गॉड, इतकं सुंदर दिसतंय. आणि खाली मंदिर आहे ते समोर बघू शकतो आपण, आणि इथे वरून असा वॉटरफॉल आहे. किती फोर्सफुली पाणी पडते. खूप ऑसम, मस्त. इकडे असं मंदिर आहे, जाईबाई माता मंदिर. वाव, जाऊयात आपण मंदिरात आतमध्ये, बघूयात. खूप सुंदर आहे. कसं बांधलं असेल हे, पूर्ण असं केव टाईप केलंय, गुहा टाईप केलंय खाली, आणि आतमध्ये मंदिर आहे. वाव, पाणी पडतंय वरून. ओ माय गॉड. प्यायला चांगलंय का पाणी? ते पिऊ शकतो. भरून मस्त. ते जे वॉटरफॉल आहे ना वरून, त्याच्यात बॉटल वगैरे लावलाय त्यांनी, आणि पाणी भरून घ्यायला ठेवलंय. वाव. आम्ही बॉटल भरून घेतोय आता त्याच्यातून. गावातून एवढ्या लांब वरती डोंगरावर उंच ठिकाणी जिथे कोणीच नाहीये, अशा ठिकाणी ही लोक राहत आहेत. तर हे भांडे वगैरे बघू शकता, किती सारे भांडे वगैरे आहेत. मस्त इथेच पाणी आहे. चला, आम्ही निघतोय आता इथून. खूप गर्दी पण झाली, आणि आहे ना खूप निसर्ड आहे तिकडे. खूप पाय वगैरे घसरत आहेत. सो बसलो थोडा वेळ निवांत तिकडे, अँड आता निघतोय. शूज अशा हातात घेऊन चाललोय. तिथे खाली थोडंसं बसून मग परत त्याच शेताच्या वाटेने जायला लागणार आहे आम्हाला, बिकॉज आम्ही गाडी त्यांच्या घरी ठेवलंय. सो गावातल्यांच्या घरी ठेवलंय. सो त्याच शेताच्या वाटेने जाऊन मग गाडी घेऊन परत जायचं आहे. सो येस, निघूयात. इकडे पुढे आल्यावर पण एक, समजा त्या मोठ्या वॉटरफॉलमध्ये भिजायचं नसेल तर इकडे खाली पण आहे, जे वाहतं पाणी आहे तिथे पण जाऊ शकतो खाली पाण्यात. इकडे असं वाहतं पाणी आहे जे वरून धबधब्यावरून येतं. तर इकडे पण असं निवांत इकडे बसू शकतो पाण्यात असं. वाव, मस्त ना, खूप सुंदर आहे. आम्ही निघतोय आता इथून. शेताच्या इथून वाट काढत काढत पुढे चाललोय. सो आता गाडी घेऊन घरी जायचं आहे. अँड येस, हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप की तुम्हाला आजचा हा एक्सपिरियन्स आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अँड माझ्या बाकीचे ॲडव्हेंचर तुम्ही माझ्या प्लेलिस्टमध्ये बघू शकता. तर भेटूया पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा आणि फिरत राहा. बाय.